मुंबई पालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी आता कंबर कसली आहे। तर मनसेला मुंबईमध्ये जिंकणाऱ्या जागाच हव्या असल्याचं समजतंय। मनसेनं बरोबरीच्या वॉर्ड संख्यांपेक्षा आम्ही जिंकू शकू अशाच ठिकाणी आम्हाला संधी द्या अशी भूमिका घेतल्याची माहिती मिळते। याबाबत मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचं समजतंय। ठाकरेंच्या पक्षानं मोठ्या भावाप्रमाणे मनसेला कोणत्या वॉर्डात लढायची इच्छा आहे आणि त्यामागचं कारण काय हे सांगावं, त्यानुसार आपण चर्चा करू असा प्रस्ताव ठेवला। त्यावर आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर मुंबईचा अभ्यास करून कोणत्या जागा महत्त्वाच्या आणि मनसेचा उमेदवार कुठे जिंकून येऊ शकेल याची यादी येत्या 2 ते 3 दिवसात सादर करतील। तर उद्धव ठाकरे यांचं निकटवर्तीय शिलेदार खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आणि अनिल परब हे या जागा वाटपाचा आढावा घेतील। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी नंदकिशोर गावडे। नंदकिशोर, नक्कीच विक्रांत, एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थानिक निवडणुकांचा सध्या रणधुमाळी जी आहे ती सध्या पाहायला मिळते। मात्र दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाच्या संपूर्ण आरक्षणासंदर्भात सुद्धा सुनावणी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र मुंबईचा जर विचार करता मुंबईतील महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून 227 वॉर्ड आहे आणि आम्हाला ज्या वॉर्डमध्ये आमचा विजय होईल असेच जागा आम्हाला द्या, आम्हाला बरोबरीच्या जागा नकोत अशा पद्धतीचं मत जे आहे ते कुठेतरी मनसेकडून व्यक्त होत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच अनुषंगानं मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे संपूर्ण 2 ते 3 दिवसात ज्या ठिकाणी आपण विजयी होऊ शकतो त्या जागाचा आढावा घेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर गेल्या महिन्याभरात मनसेच्या वेगवेगळ्या ज्या बैठका आहेत त्या होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मुंबई स्तरावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत खरं तर या संपूर्ण बैठका होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आज सुद्धा शिवतीर्थावरती बैठक असलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या बैठकीमध्ये आपण मुंबईतल्या नेमक्या कोणत्या जागा जिंकू शकतो आणि त्याच जागांवरती खरं तर मनसे जे आहे ते दावा ठोकणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर मनसे आणि जी उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यांचं जर पाहायला गेलं तर वर्चस्व हे दादर, परळ आणि लालबाग या संपूर्ण जागेत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ह्या जागेमध्ये मोठा जो दावा आहे तो मनसेकडून सुद्धा करण्यात येऊ शकतो आणि शिवसेनेकडून सुद्धा करण्यात येऊ शकतो। मात्र आम्हाला बरोबरीच्या जागा नको, आम्हाला कमी जागा जरी असल्या तरी त्या जिंकणाऱ्या जागा द्या अशा पद्धतीचं जे मत आहे ते बाळा नांदगावकरांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा जर पाहायला गेलं तर तुम्ही या जागा कशा जिंकू शकता किंवा इथं संपूर्ण या जागांवरती कसं तुम्ही तुमचा जो उमेदवार आहे तो निवडून आणू शकता अशा पद्धतीचं जे मत आहे ते शिवसेनेकडून सुद्धा व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अरविंद सावंत असतील, अनिल परब असतील, अनिल देसाईंकडून सुद्धा ही संपूर्ण जी चाचपणी आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे बाळा नांदगावकर येत्या 2 दिवसात हा संपूर्ण जो अहवाल आहे तो शिवसेनेकडे पाठवतील। त्यानंतर शिवसेना जी आहे ती पुढच्या टप्प्यात जागा वाटपाचं जी नंदकिशोर या संदर्भातले जे काही अपडेट्स येतील ते वेळोवेळी तुमच्याकडून समजून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।